पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा बदला घ्या, पाकिस्तानची कायमचीच अद्दल घडवा अशी मागणी भारतभरातून होतीये। काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत, त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झाली आहे। पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतानं तात्काळ पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला। भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या शेती, जलविद्युत उत्पादन आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। पाकिस्तानच्या शेतीसाठी आवश्यक पाण्याचा 80% हिस्सा या करारामुळे मिळत होता, त्यामुळे भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची पाणी कोंडी झाली आहे। भारतानं सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी देत भारतानं सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर पाकिस्तान हल्ला करेल असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणालेत। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतलाय आणि तेव्हापासून दररोज पाकिस्तानचा एक मंत्री बरळतोय।